नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. लाडक्या माता बहिणींनो, की आता जे तुम्ही 12 आणि 13 हप्त्याची वाट पाहत आहात, म्हणजे जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याची जी वाट पाहत आहात, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याकरिता सर्व लाडक्या माता बहिणींना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा, कारण मी लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच महत्त्वाची माहिती लाडक्या माता बहिणींसाठी घेऊनच येत असतो. आणि छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्व माहिती मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो. तर लाडक्या माता बहिणी, तर चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे तुम्हाला 12 आणि 13 हप्ता आहे, तर तो कोणकोणत्या 12 जिल्ह्यातल्या लाडक्या माता बहिणींना वाटप करण्यात येणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात आता पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. लाडक्या माता बहिणींनो, तर कोणकोणते, तर ती 12 जिल्ह्यातल्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात ते पैसे वाटप करण्यात येणार आहेत. म्हणजे कोणकोणते ते 12 जिल्हे आहेत, तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या माता बहिणींनो. तर चला तर व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून जाणार आहे. तर चला तर व्हिडिओ. तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबरच आहे. ही माहिती काय आहे तर ते आपण पाहू. तर या 4 बँकेत खाते असेल तर कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार. तर लाडक्या माता बहिणींनो, कोणते बँकेत तुमचे जर खाते असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, जर तुमचे कोणत्या या 4 बँकेमध्ये, जे 4 बँके आहेत, तर त्या ज्या 4 बँकेमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण त्या 4 बँकेत तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येऊ शकतात. हो लाडक्या माता बहिणींनो, हे खरं आहे की तुमचे जर या 4 बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्ही उत्सुक आहात की आता ते कोणत्या 4 बँके आहेत. तर चला तर मी तुम्हाला सांगतो की त्या कोणत्या 4 बँके आहेत. सर्वप्रथम लाडक्या माता बहिणींनो, जर तुमची SBI बँकमध्ये, म्हणजे SBI बँकमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला ते पैसे पडणारच आहेत. तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. सर्वप्रथम तर SBI बँक खाते, जेवढ्या लाडक्या माता बहिणींचे SBIमध्ये बँक खाते आहेत, तर त्या लाडक्या माता बहिणींना जे पैसे आता जुलै आणि ऑगस्टचे जे मिळणार आहेत, तर ते वाटप सुरू करण्यात येणार आहे लाडक्या माता बहिणींनो. त्यामुळे तुमचं जर SBIमध्ये बँक खाता असेल तर तुम्ही अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तर ही झाली पहिली बँक, ज्या बँकेमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडणार आहे. तर दुसरी बँक कोणती आहे, तर चला तरी आपण पाहू. तर लाडक्या माता बहिणींनो, दुसरी म्हणजे पोस्ट बँक. म्हणजे जर तुमचं पोस्ट बँकमध्ये जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला पण काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण पोस्ट बँकेमध्ये पण तुम्हाला ते पैसे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहेत लाडक्या माता बहिणींनो. तर तिसरी कोणती बँक आहे, तर चला तर ते आपण पाहू. तर लाडक्या माता बहिणींनो, तिसरी म्हणजे HDFC बँकमध्ये जर तुमचं बँक खाता असेल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण HDFC बँकमध्ये ज्या लाडक्या माता बहिणींचे बँक खाते आहे, तर ते सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे तुम्हाला पैसे मिळणार होते तर ते जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करण्याची गरज नाही जर तुमचं HDFC बँकेमध्ये बँक अकाउंट असेल तर. तर लाडक्या माता बहिणींनो, तर ह्या झाल्या 3 बँके. तर चौथी बँक कोणती आहे, तर ती आपण पाहू. चला तर आपण पाहू. तर लाडक्या माता बहिणींनो, चौथी म्हणजे तर युनियन बँक आहे. तर युनियन बँकमध्ये जर लाडक्या माता बहिणींनो तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या पण बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर हो, तर लाडक्या माता बहिणींनो, जर तुमची या 4 बँकेमध्ये, म्हणजे SBI, युनियन, HDFC आणि पोस्ट बँक, म्हणजे या 4 बँकेमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आणि जर का तुमच्या दुसऱ्या बँकमध्ये जर खाते असेल तरीही काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात येणारच आहेत. पण लाडक्या माता बहिणींनो, व्यवस्थित ऐकून घ्या, तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाणार आहे. जर तुमचे या 4 बँकेमध्ये, म्हणजे SBI, HDFC, पोस्ट बँक आणि युनियन, या 4 बँकेमध्ये जर तुमचे बँक अकाउंट असेल, म्हणजे बँक खाते असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम, म्हणजे लाडक्या माता बहिणींच्या जेवढ्या लाडक्या माता बहिणी पात्र आहेत
तर त्यांच्या अगोदर म्हणजे जसं पैसे वाटप करणार आहेत तर तसेच तुम्हाला त्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहेत या 4 बँकमध्ये. कारण या टॉपच्या बँका असल्यामुळे ह्यांच्यात सर्वप्रथम पैसे या बँकेमध्ये जमा करण्यात येतात. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला पण पैसे मिळणार आहेत. तुम्हाला पण असं पैसे मिळणार नाही असं काही नाही, पण सर्वप्रथम जर या बँकेमध्ये ज्या लाडक्या माता बहिणी आहेत त्यांना सर्वप्रथम ते पैसे वाटप करण्यात येणार आहेत. त्याला बँकेचं वाटप झालं की लगेच दुसऱ्या बँकमध्ये पण पैसे वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यात येणार आहेत. लाडक्या माता बहिणींनो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त वाट पाहायची आहे. महायुतीचं सरकार फक्त कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवतंय फक्त याचीच वाट पाहायची आहे. लाडक्या माता बहिणींनो, जसे का पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा झाले तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, फक्त तुम्हाला वाट पहा, तुमच्या पण बँक खात्यात लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत. तर लाडक्या माता बहिणींनो, आजच्यापुरती एवढीच महत्त्वाची माहिती होती. तर लवकरच तुमच्यासाठी जशी का काही माहिती मिळेल तर ती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आज काम करणार आहे. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा. कारण लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो. तर धन्यवाद सर्व लाडक्या माता बहिणींचे व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप आभार. लवकरच तुमच्यासाठी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर धन्यवाद.